नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचे आपल्या अस्सल गावरान या चॅनलवर मनापासून स्वागत करते। आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला किचनची टूर देणार आहे। जर तुम्ही एखाद्या गृहिणीला विचारले की तुझी घरातील आवडती जागा व हक्काची जागा कुठली, तर तिचं उत्तर हे 100% स्वयंपाक घरच असणार आहे। कारण ती तिचा जास्तीत जास्त वेळ हा स्वयंपाक घरात घालवते। तर मग असं हे स्वयंपाक घर जर आपलं स्वच्छ, सुंदर, नीटनेटक्या पद्धतीने मांडणी केलेली असेल तर मग तिला काम करायला उत्साह येतो व तिची कामं अगदी पटापट संपतात देखील। तर मग असं हे किचन अगदी सुटसुटीत पद्धतीने कसं मांडायचं हे मी तुम्हाला या व्हिडिओतून दाखवलं आहे। तर माझं 8 बाय 10 अगदी छोटंसं भारतीय किचन आहे। हे किचन माझं कंपनी प्रोव्हाइडेड फ्लॅट मध्ये असल्यामुळे मला खूप काही त्यात बदल करता येत नाही। त्यामुळे मी व्हर्टिकल स्पेस जास्तीत जास्त वापर करून छान असं हे किचन मांडलं आहे। माझ्या दररोजच्या वापरातील भांडी व इतर सामान देखील अगदी सिस्टमॅटिक पद्धतीने मी कशा पद्धतीने स्टोअर केलं आहे ते मी दाखवलं आहे। तर मग या व्हिडिओत तुम्ही हे पुढे बघू शकाल। तर त्याआधी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, जर फर्स्ट टाइम तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा व तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत शेअर करा। चला तर मग आता वेळ न वाया घालवता किचन टूरला स्टार्ट करूया। इथे आपण किचन मध्ये एंट्री केल्यावरच सुरुवातीला दरवाजावर तुम्हाला छानसं असं DIY दिसत असेल। हे DIY माझ्या मुलांनी माझ्यासाठी बनवलं आहे। मॉम्स किचन 24/7 ओपन, ते मी अशा पद्धतीने दरवाजावर स्टिक करून घेतलं आहे। दरवाजाच्या आत आल्यानंतर डाव्या बाजूलाच इथे मी तांबे पितळाची भांडी ठेवली आहेत। आता हे भांडे ठेवण्यासाठी इथे मी 2 प्लाय लावून घेतले आहे। अशा पद्धतीने हे प्लाय लावले आहे की जेणेकरून यावर सर्व तांबे पितळाची भांडी छान अशी बसतील। आता व्हर्टिकल स्पेस तयार करण्यासाठी इथे मी एक आडवा रॉड त्यावर ठेवला आहे व यस हुकच्या मदतीने यावर देखील मी व्हर्टिकल स्पेस क्रिएट केली आहे व किसनी, चहाची किटली व आणखी एक लाकडी फ्रेमची किसनी आहे ते लावून घेतली आहे। ही भांडी सर्व माझ्या आईने व सासूबाईंनी दिलेली पारंपरिक भांडी आहेत। ती अशा पद्धतीने मी किचनमध्ये एका बाजूने लावून ठेवली आहे। त्यानंतर दुसऱ्या बाजूला हे स्टीलचं रॅक आहे। आता हे स्टीलचं रॅक बऱ्यापैकी मोठं आहे, हे मी खाली देखील ठेवू शकते, परंतु हे रॅक देखील मी थोडं उंचावर अशा पद्धतीने लावून घेतलं आहे जेणेकरून रॅक खालील जी जागा असते ते देखील मला काही सामान एक्स्ट्राचं आणलं तर ते ठेवण्यासाठी त्या जागेचा वापर होतो। व त्याच्याच बाजूला इथे मी कांदे बटाट्याचं स्टँड देखील वरती लावून घेतलं आहे, ते देखील इथे व्हर्टिकली वरतीच लावलं आहे। त्या खालची जागा देखील आपल्याला दुसरं काही ठेवण्यासाठी वापर होतो। इथे मी कांदे, बटाटे, नारळ व सर्वात वरती तुम्ही बघू शकता दररोज लागणारं टिश्यू, फॉईल व टूथपिक अशा पद्धतीने त्यात ठेवलं आहे जेणेकरून ते दररोजच्या लागणाऱ्या वस्तू हाताशी राहतील। आता या रॅकमध्ये दररोज लागणारी सर्व भांडी मी ठेवली आहेत। आता याच्याच डाव्या बाजूला गेलं तर तुम्ही इथे बघू शकाल एक हुक लावला आहे व अशा पद्धतीने मी हा लसूण गावाकडून आणत असते व असाच अडकून देते। प्रत्येक कांडी ही सेपरेट न करता असा लसूण अडकवला की तो छान असा टिकून राहतो व लवकर मरत नाही। आता त्याच्याच बाजूला तुम्ही समोर बघू शकतात अगदी दरवाजाच्या समोर आता एका कोपऱ्यात हा फ्रीज आहे। फ्रीजसाठी इथे आम्हाला स्पेशल अशी जागा दिली गेली आहे व त्यात प्रत्येक साईजचा फ्रीज हा फिट होतो। आता माझा फ्रीज हा देखील छान असा फिट झाला आहे, परंतु तुम्ही भिंतीच्या व फ्रीजच्या मध्ये थोडीशी जागा बघू शकत असाल। इथे साधारण 4 ते 5 इंचाची ही जागा आहे। आता ती जागा देखील मी युटिलाइज केली आहे, ती कशा पद्धतीने मी तुम्हाला आता दाखवणार आहे। हल्ली मार्केटमध्ये किंवा ऑनलाईन बरेच असे स्लाइडिंगचे रॅक उपलब्ध आहेत। त्याच पद्धतीच्या रॅकचा वापर करून मी या जागेचा देखील वापर केला आहे। या पद्धतीने तुम्हाला मी जवळून दाखवते। भिंतीच्या आणि फ्रीजच्या मधोमध अशा प्रकारे हे रॅक मी इथे ठेवलं आहे। अतिशय छान असं हे रॅक आहे। इथे मी अगदी 2 किलोच्या बरण्यांपासून ते पाव किलोच्या बरण्यांपर्यंत सर्व प्रकारच्या बरण्या यात ठेवल्या आहे व रोजच्या वापरातील तांदूळ, रवा, साखर व असे डाळी असे अनेक पदार्थ यात मी भरून ठेवते। म्हणजे तुम्ही बघू शकतात अगदी मोठा स्पेस इथे मी क्रिएट केला आहे व माझे किराण्याचे बहुतेक सामान यात बसून जाते। हे सामान अशा पद्धतीने ठेवले आहे की ती वरती पसारा दिसत नाही। फ्रीज व भिंतीच्या मध्ये ही रॅक अगदी सहज आपली ठेवली जाते। अगदी मुलं देखील अगदी सोप्या पद्धतीने हे हँडल करू शकतात व कोणाला दिसत देखील नाही व कोणाला कळत देखील नाही की एवढा स्पेस या ठिकाणी क्रिएट होऊ शकतो। आता फ्रीजवर तुम्ही बघू शकता इथे मी छान असं मनी प्लांट ठेवला आहे, आणखी काही पसारा फ्रीजवर ठेवलेला नाही। त्यानंतर फ्रीजवर अशा पद्धतीने DIY करून 2-3 गोष्टी मी ठेवल्या आहेत। या वस्तू माझ्या मुलीने क्रिएट केल्या आहे व त्या लावल्या आहे। आता फ्रीजच्या बाजूलाच इथे 2 मातीचे तवे हे देखील मी व्हर्टिकली वरतीच त्यांना जागा केली आहे जेणेकरून हाताशी लहान मुलांच्या हाताशी येणार नाही व ते सुरक्षित राहतील। त्यानंतर अशा पद्धतीने हे ऑनलाईन मी एक रॅक घेतली आहे, त्यात माझं OTG एअर फ्रायर व मिक्सर हे छान असं बसतं। त्यात
आता खालच्या बाजूने एअर फ्रायरच्या बाजूने मी मिक्सर ठेवला आहे व मिक्सरच्याच वरती मी मसाल्याचा डब्बा ठेवते व त्यानंतर एका हुकमध्ये दररोज लागणारी कातर देखील तिथेच अडकून ठेवते। OTGच्या बाजूलाच इथे एक ट्रे ठेवला आहे व त्यात दररोज वापरात येणारी लोणची व तेलाची भांडे त्यावर ठेवते व अशा पद्धतीने एक प्लायचा तुकडा यावर अरेंज केला आहे। त्या प्लायवर इथे मी मुलांच्या खाऊचे डब्बे अरेंज केलेले आहेत। इथे तुम्ही बघू शकतात पाठीमागे सर्व खाऊचे डब्बे इथे मी ठेवले आहे व त्याच्या समोरच मी इथे फ्रूट बास्केट व एका टोपलीत अंडी ठेवली आहेत। अशा पद्धतीने तुम्ही मुलांच्या सर्व खाऊच्या किंवा आवडीच्या वस्तू समोर ठेवल्या की ते आपोआपच हाताने घेऊन खातात। अशा पद्धतीने आपण हेही रॅक छान असं व्हर्टिकली अरेंज करून घेतलं आहे। त्या बाजूला आता गॅस आहे व गॅसच्या बरोबर खाली असे 2 कप्पे दिलेले आहेत। आता नॉन मॉड्युलर किचन आहे त्यामुळे अशा कप्प्यांमध्ये भांडी ठेवली तर फार पसारा होतो व ते सारखंच आवरावं लागतं। त्यामुळे अशा पद्धतीने मी इथे 4 बास्केटचा वापर करून छान अशी ही भांडी अरेंज केली आहे। एका बास्केटमध्ये दररोज लागणारी पातेले, कढया, चाळणी व त्यावरील झाकण असे एकात एक घालून ठेवले आहेत व तशाच प्रकारे दुसऱ्या बास्केटमध्ये देखील बरेचसे सामान मी ठेवले आहे। त्यात आता दररोज लागणाऱ्या वाट्या, डिनर सेटच्या वाट्या व जे कधीतरी लागतं ते देखील एक्स्ट्राचे लाटणे वगैरे ते सुद्धा मी त्यात ठेवलं आहे। अशा पद्धतीने खूप सारं सामान एकाच बास्केटमध्ये आपण स्टोअर करून ठेवू शकतो। आता खाली ज्या 2 बास्केट दिसत आहेत त्यात देखील मी सर्व क्रॉकरी व सर्व सिरॅमिकच्या वस्तू ठेवल्या आहेत। आता या बास्केटमध्ये मी रेसिपी शूट करण्यासाठी जे सामान लागतं त्याचे मोल्ड किंवा काचेच्या सर्व वस्तू एकाच बास्केटमध्ये ठेवल्या आहे, म्हणजे ज्यावेळेस मला या भांड्यांची गरज पडते त्यावेळेस मला त्या अगदी सहज मिळतात, जास्त धावपळ करावी लागत नाही व पसारा देखील होत नाही। आता दुसऱ्या बास्केटवर मी इथे अप्पे पात्र ठेवलं आहे। अशा पद्धतीने हे ठेवण्यासाठी देखील छान असं स्पेस क्रिएट झाला आहे। आता या बास्केटमध्ये तुम्ही बघू शकता डिनर सेटच्या सर्व प्लेट मी एकावर एक अरेंज करून ठेवल्या आहे व त्याखाली सिरॅमिकचे सर्व कप आहेत, काही मातीचे भांडी देखील बॉक्समध्ये ठेवले आहेत खाली। त्यानंतर बिटर आहे व पुरी मेकर आहे। अशा पद्धतीने बरंचसं सामान या बास्केटमध्ये आहे, जे की हे सर्व सामान मला रेसिपी शूट करताना लागतं व बरेच रेसिपींमध्ये तुम्ही हे सामान देखील पाहिलं असेल। आता या कप्प्याच्याच बाजूला दुसरा एक कप्पा आहे तो मी दाखवते। इथे खालच्या बाजूला इथे मी मोठा एक प्लास्टिकचा कंटेनर ठेवला आहे व त्यात जे आपले प्लास्टिकचे डब्बे असतात, स्टीलचे डब्बे असतात जे लागत नाही कधीतरीच लागतात ते सर्व भरून ठेवले आहे। ऐनवेळी यातून ते घेणं अगदी सोपे जाते। आता गॅसच्या उजव्या बाजूला आपण बघूयात। गॅसच्या उजव्या बाजूला बरोबर अशी मी इथे 2 स्टीलचे रॅक लावून घेतले आहेत, जे की छोट्या रॅकमध्ये इथे मी चहा साखरीचे डब्बे ठेवले आहे। ते अगदी गॅसच्या जवळ आहे, मला इथून हे अगदी घ्यायला सोपे जाते व त्याच्याच बाजूला सर्व इथे मी एकसारख्या बरण्या ठेवल्या आहेत। ठिकाणी बरण्यांमध्ये दररोज लागणारे ओवा, जिरे, धने व गरम मसाला, कांदा लसूण मसाला अशा पद्धतीने सर्व भरून ठेवलं आहे। त्याच्याच खाली इथे टिश्यू पेपर होल्डर आहे, त्यानंतर फुलक्याची जाळी आहे, छोटासा पॅन आहे व पोळपाट लाटण्यासाठी अशा पद्धतीने जागा इथे स्टँड लावून केली आहे। तर याच्या बाजूला सर्व चाकू वगैरे ठेवण्यासाठी एक कंटेनर आहे, सॉसची बॉटल आहे व त्याच्या खालोखालच एका टोपलीत इथे मी तेलाची किटली ठेवलेली आहे, तुपाची छोटा डब्बा ठेवला आहे व दररोज लागणारा खलबत्ता देखील इथेच ठेवला आहे। त्यानंतर इथे कोपऱ्यात तुम्ही छानसं मनी प्लांट बघू शकतात। अशा पद्धतीने ठिकठिकाणी तुम्ही ग्रीनरी ॲड केली की किचन अगदी छान वाटतं, फ्रेश वाटतं। आता इथे दुसऱ्या बाजूला खिडकी आहे, खिडकीला तुम्ही बघू शकतात, खिडकीला देखील मी व्हर्टिकल स्पेस क्रिएट करून वरती विळी लावून घेतली आहे व त्याखालीच मुलांचे दुधाचे कप लावले आहेत व त्याच्याच खाली आपलं पाण्याचा पिंप देखील आहे। आता खिडकीच्या दुसऱ्या बाजूला इथे कपबशांचं स्टँड लावलं आहे। अशा पद्धतीने कपबशांचं स्टँड छान असं खिडकीला बसलं आहे व त्याला सुद्धा असं परफेक्ट अशी स्पेस मिळाली आहे। त्याच्याच बाजूला तुम्ही इथे बघू शकतात वरती गॅसचं मीटर आहे व बरोबर त्याच्या खालोखाल इथे मी वॉटर प्युरिफाय लावून घेतलं आहे व वॉटर प्युरिफायच्याच बाजूला इथे एक छोटंसं स्टँड लावून त्यात डिशवॉशर, आपल्या लागणाऱ्या घासण्या असे बरेच आपल्याला यात सामान ठेवता येते। त्यानंतर बेसिनच्याच बाजूला उजव्या हाताला आता तुम्ही इथे बघू शकतात, इथे वरती एक स्टँड मी करून घेतला आहे व त्यात दररोज वापरायचे ग्लास व तांबे ठेवले आहे व बरोबर त्याच्यावरतीच इथे मी बॉटलसाठी देखील स्टँड करून घेतले आहे। आता दरवाजाच्या पाठीमागं तुम्ही बघू शकतात अशा पद्धतीने एक हुक केला आहे व आपल्याला मार्केटला जाण्यासाठी भाजीसाठी ज्या पिशव्या लागतात त्या व मुलांच्या टिफिनच्या लंच पॅक इथे मी अडकून ठेवल्या आहे। अशा पद्धतीने दाराच्या मागे आपण पिशव्यांसाठी देखील छान असं स्पेस क्रिएट केला आहे। अशा पद्धतीने तुम्ही इथे बघू शकतात
या अँगलने व्ह्यू बघा, छान असं व्हर्टिकली सर्व आपलं सामान लागलं गेलं आहे व अगदी सुटसुटीत हे किचन दिसत आहे। अशा पद्धतीने सर्व बाजूने तुम्हाला आता मी दाखवते, व्हर्टिकली भरपूर स्पेस क्रिएट करत आपण छान असं जास्तीत जास्त सामान लावण्याचा प्रयत्न केला आहे। अगदी सुटसुटीत हे किचन लागलं गेलं आहे अतिशय। आणि खाली बघू शकतात तुम्हाला पूर्ण फ्लोर हा रिकामा आहे, तुम्ही छान असं झाडून पुसून घेऊ शकतात, अजिबात कुठे कचरा होणार नाही, घाण होणार नाही व तुमचं किचन अतिशय छान असं नेटनेटकं राहील व तुम्हाला त्यामुळे काम करण्यासाठी देखील अगदी उत्साह निर्माण होईल। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकतात अगदी सुटसुटीत असं हे किचन आहे, कुठेही गर्दी झालेली नाही किंवा काही तुम्हाला पसारा दिसणार नाही। अशा पद्धतीने अगदी सुटसुटीत अशी मी किचनची टूर तुम्हाला दिली आहे। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।